सर्वांनाच नोकरी मिळणं शक्य नाही. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. आज रोजगाराचा. लाखो मुलं ग्रॅज्युएट होतात, तेवढ्या नोकऱ्या अवेलेबल नाहीत. नाही. तर ऑफ कॅमेरा आम्ही बोललो जवळपास 6,000 गायी त्यांनी सेल केल्या. रेकॉर्ड आहे आपल्याविषयी. रेकॉर्ड आहे त्यांचा. हा एक जाणीवपूर्वक उल्लेख करण्यासारखी गोष्ट आहे. कमीत कमी दिवसाचं 28 ते 30 लिटर दूध देणारी गाय कमीत कमी. तिथून पुढे मग मी 70 लिटर पर्यंतची पण गाय सेल केली. फर्स्ट गाय आपण आणली 1,11,000ची बारामतीवरून. त्या गायनं माझ्याकडे दिला 28 लिटर दूध. त्यावेळेस मला दूध सुद्धा काढा येत नव्हतं. माझ्याकडे 10 लाख रुपये. तर माझा फोकस एकच असणार आहे की त्या 10 लाखातनं 9 लाख रुपयाचे मी गाय आणणार. कारण मला पैसे त्यातनंच मिळणार आहेत. पहिलाच मी अशी महाराष्ट्रात गाय मिळाल्यानंतर 2 गाय फ्री मध्ये दिल्यात आणि लाईव्ह कॅमेऱ्यावर दिल्या त्या विथ त्या पार्टीच्या मोबाईल नंबर सहित दिल्या. एखाद्या औषध कंपनीवाल्यांना सांगू द्या, एखाद्या वेटरनरी डॉक्टरना सांगू द्या, मिनरल मिक्सर वापरा. सगळेजण मिनरल मिक्सर घालणार. त्याचा फायदा काय रोजच्या ह्याच्यात आणि त्याचा ती खरोखरच फायदा देते का नाही त्या गोष्टीकडे कोणी बघायचं जात नाही. मुख्य लॉस मध्ये जाण्याचं मेन कारण चुकीचे मॅनेजमेंट आणि इनब्रीडिंग. कमीत कमी जरी रेट असला, कमीत कमी रेट असेल तरी आपल्याला कमीत कमी त्या जनावरांकडनं दिवसाला 200-250 रुपये शिल्लक हवे. हे माझं टार्गेट. बरोबर. जे राहिलं वर ते तुमचा बोनस. तुमच्या गोट्यात 100 गाय त्याला व्हॅल्यू नाही. 100 गायमध्ये दूध किती आहे त्याला नाही मोठी व्हॅल्यू. 100 गाय असेल तर ते 2,000 लिटर दूध पाहिजे. इनब्रीडिंगची जर गाय असेल तिचा जर काय प्रॉब्लेम झाला, समजा तुम्ही 25 लिटरच्या टार्गेटने गाय आणली, तिचा काय प्रॉब्लेम झाला, ती 4-4 लिटर. रेट चांगले भेटले तर कोथिंबीरीत 11 लाख घेऊन माणूस येतो. नाही भेटल्यानंतर ओतून देतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला साईराज मध्ये. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आणि व्हिडिओच्या थंबनेलला तुम्ही बघितलंय, इथं बॅकग्राऊंड मध्ये बघताय की आपण एका गोठ्यामध्ये बसलोय, डेअरी फार्म मध्ये बसलोय. तर हा डेअरी फार्म सातारा रोड इथे कोरेगाव तालुक्यामध्ये. आणि कशा प्रकारे हा डेअरी फार्म चालतोय, इथं आपल्यासोबत सर आहेत, सागर चव्हाण सर आहेत, जे की पैलवान आहेत. नावातच उल्लेख आहे की पैलवान डेअरी फार्म म्हणून. तर कशा पद्धतीनं पैलवान डेअरी फार्म सुरू झाला, पैलवान आणि डेअरी काय संबंध आहे नक्की, कशा पद्धतीनं त्यांना वाटलं की सुरुवात करावी, कसंही मॅनेजमेंट चालतंय, एकंदरीत डेअरी फार्म विषयी किंवा गोठ्याविषयी पूर्ण आपण HF विषयी सगळी माहिती घेणार आहे. थेट आपण आता सरांकडे येऊयात. सगळ्यात पहिल्यांदा सर तुमचं स्वागत आहे. आता पहिला प्रश्न तर माझा हा राहील, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की पैलवान दूध उत्पादनात किंवा डेअरी फार्म मध्ये का उतरल्यात आणि कधी तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये उतरावून कशी सुरुवात झाली तुमची? आता कसं होतं माहितीये का, पूर्वी आपण घरी एक 2 जनावर असायचे. असं दूध वगैरे आपण आता माझा जो गोठा आहे, आता बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहित आहे की आपल्याकडे HF काव वगैरे आपण सेल करतो, सुद्धा करतो. म्हणजे असं गॅरंटेड गाय पाहिजे असेल तर ते माझ्याकडे येतात. कारण आम्ही ऑफ कॅमेरा पण सरांसोबत बोललो. नाही त्याचा विषय नाही. तुम्ही लाईव्ह सुद्धा बघितलं की रेग्युलर लोक येत राहतात. बरोबर. आणि आपल्याकडे जी माहिती अवेलेबल आहे या व्यवसायाविषयी ते आपण त्यांना शेअर करत राहतो. तिकडे व्यवहार होऊ द्या नाही होऊ द्या, की फक्त व्यवहाराच्या दृष्टिकोनातून कोणाकडे बघत नाही. आणि दुसरा विषय गोष्ट की हा गोठा चालू करण्यामागचा हेतू. तर मेन विषय कसा होता माहितीये का, की एक आज सर्वांनाच नोकरी मिळणं शक्य नाही. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. आज लाखो मुलं ग्रॅज्युएट होतात, तेवढ्या नोकऱ्या अवेलेबल नाहीत. आता प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या बिझनेस मध्ये जातो. मला ह्या क्षेत्राची जी आवड होती लहानपणापासून, मला जनावरांमध्ये इंटरेस्ट होता आणि पहिल्यापासून म्हणजे टॉपच्या गायबद्दल आवड, त्या आवडीमुळे मी हा व्यवसाय सुरू केला. आता विषय कसा होतो माहितीये का, की आता बरीच लोक आता डेअरीने दूध घालतात. आता तुम्ही बघाल मुलांचे फिजिक्स जरी बघाल आताच्या चालूच्या, तर तेवढी हेल्दी नाहीत. बरोबर. त्यात फास्ट फूडचा रोल आला. आज बेसिक खाण्यावर कोण लक्ष देत नाही, शरीरावर कोण काम करत नाही, मेहनत तर करायचं लांबच राहिलं. बरोबर. त्यांना सगळं आयतं पाहिजे बसून. त्याच्यामुळे इफेक्ट झाल्यात. आता एक आपल्याकडे दृष्टिकोन कसं की आपण स्वतः फिट राहणे आणि फिट राहिल्या गोष्टी ठेवणे. बरोबर. एक दुधाचा लय मोठा रोल आहे जीवनात आपल्या. दुधासारखं दूध म्हणजे एक प्रकारचं अमृत आहे. बरोबर. त्याच्याबद्दल प्रामाणिक राहणं आणि त्याच व्यवसायात आपण काहीतरी करावं म्हणून मी हा व्यवसाय चालू केला. बरोबर. दुसरी गोष्ट राहतो गायींबद्दल विषय. तर गाय तर सगळं आपण म्हणजे संगोपन त्या लेवलचं आहे आपलं. बाकी सगळं. आता सरांनी एवढं सांगितलं, पण जाणीवपूर्वक मला उल्लेख करावा वाटतो एका गोष्टीचा, की सर म्हणले की इथं ते सेल्स करतात. तर ऑफ कॅमेरा आम्ही बोललो जवळपास 6,000 गायी त्यांनी सेल केल्या. रेकॉर्ड आहे त्यांचा. हा एक जाणीवपूर्वक उल्लेख करण्यासारखी गोष्ट आहे. पुढचा तर माझा सर प्रश्न असा राहील की कुठल्या प्रकारच्या गायी इथं आपण पाळतोय, विकतोय? सरासरी काय होतं माहितीये का, की जेणेकरून कमीत कमी दिवसाचं 28 ते 30 लिटर दूध देणारी गाय कमीत कमी.
तिथून पुढे मग मी 70 लिटर पर्यंतची पण गाय सेल केली आहे. बरोबर 50-55 लिटर बेसिक क्वालिटी माझ्याकडे महिन्यात एखादी काहीतरी 50 लिटरची येते, बरोबर ते आपण रिक्वायरमेंट प्रमाणे देतो. बरोबर एक काय झालं माहितीये का, ज्यावेळेस मी हा व्यवसाय सुरू केला हम्म, त्यावेळेस मार्केटची परिस्थिती हम्म. आणि गायींची परिस्थिती पण वेगळी होती. बरोबर 2014 ला मी स्टार्टअप केला, हम्म. त्यावेळेस आमच्या भागात म्हणजे टॉप दूध देणारी गाय असायची 25 लिटर. हम्म, सो कोणी एखाद्या शेतकऱ्याकडे 30-32 लिटर दूध देणारी गाय असायची. हम्म, नंतर ऍव्हरेज मिल्किंग जे होतं हम्म, आपल्या तालुक्याचं, कोरेगाव तालुक्याचं, हम्म. ते ऍव्हरेज मिल्किंग दिवसाचं 7-8 लिटर दूध देणे. ओके म्हणजे जनावर सकाळी जाताना रानात घेऊन जाणे, हम्म, त्यांना तिथं रानात बांधायचं, येताना घेऊन यायचं, हम्म. किरकोळ चारा टाकून, म्हणजे एक टेम्पररी व्यवसाय म्हणून सगळी लोक व्यवसायाकडे बघत होते. कमर्शियल म्हणून कोणी केला नव्हता. हम्म. हा व्यवसाय कमर्शियल ग्रेड मध्ये आता गेला आपल्या इथं 5 वर्षात, 5 ते 6 वर्षात, की लोक इंटरेस्टिंगली त्यात बघायला लागले. म्हणजे हम्म. सातारा जिल्ह्यात दूध धंदा म्हणजे दुय्यम धंदा. बरोबर मेन व्यवसाय आपला शेती व्यवसाय. हम्म, मग काय होतं माहिती का, हा व्यवसाय जो व्यवस्थित करतो, हम्म. जो रोटेशन व्यवस्थित चालवतो, त्याला शेतीला भांडवल मिळते या धंद्यातून. बरोबर एकमेव असं ही शेती प्रॉडक्ट आहे. हम्म. आता ही शेती प्रॉडक्ट मध्ये जातं जोडधंद्यामध्ये हा जोडधंदा, की तुम्हाला कंपल्सरी 10 दिवसाला 15 दिवसाला ह्याचं कॅश मध्ये पेमेंट आहे. हम्म, आपण ज्या डेअरीला दूध घालतो, कोण 10 दिवसाला पेमेंट करतो, कोण 15 दिवसाला पेमेंट करतं. म्हणजे रेग्युलर ताजा पैसा मिळणारा व्यवसाय आहे. बरोबर आता ज्याचं मॅनेजमेंट चांगलं आहे, ज्याला त्यातली माहिती आहे, नसेल तर जी माहिती घेतात, हम्म. व्यवस्थित नियोजनबद्ध गोटा चालवतात, त्या लोकांना शेतीला सपोर्ट मिळतो या व्यवसायामुळे, बरोबर की ह्यातले पैसे ते शेतीत वापरू शकतात. हम्म, आता आज शेतकऱ्याची अडचण कशी आहे माहितीये का, की ऊस केला हम्म, किंवा दुसरं कुठलं कमर्शियल पीक केलं हम्म. तर ते 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष जातं. बरं ऊस जरी कारखान्यानं आता तोडून न्याला, कारखाना वन टाइम आपल्याला पेमेंट करत नाही, नाही करत 2-3 टप्प्यात पेमेंट करतं. बरोबर तसं हा व्यवसाय मग शेतकऱ्याचं घर चालवतो. हम्म, की एक 10 दिवसाला 15 दिवसाला पेमेंट आलं तर त्यांचं घर खर्च चालतो, इतर व्यवहार चालतात. बरोबर त्यामुळे हा व्यवसाय खूप महत्वाचा आहे. हम्म. फक्त ह्या व्यवसायाबद्दल झालं काय माहितीये का, की एक ट्रान्सफॉर्मेशन मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही स्टार्टअप केलता हम्म, त्यावेळेस ऍव्हरेज दूध होतं इथं 8-9 लिटर दिवसाचं एका गायचं. हम्म, 18-20 लिटर दूध देणारी गाय असायची आणि तिची किंमत असायची 44 म्हणजे 50, हम्म. 45-50 हजार रुपये रेट असायचा. एखाद्या चांगल्या गायची किंमत 75-80 हजार रुपये. म्हणजे बरोबर 80 हजारच्या वरचा व्यवहार तर मी बघितला नव्हता इथं 2013-14 पर्यंत. हम्म. फर्स्ट गाय आपण आणली 1,11,000ची बारामतीवरनं. हम्म. त्या गायनं माझ्याकडे दिलं 28 लिटर दूध. हम्म. त्यावेळेस मला दूध सुद्धा काढा येत नव्हतं रेट. ओके आपण ती गाय कधीची गोष्ट आणल्यानंतर- ही हा? कधीची गोष्ट आहे 2014ची 2014. फेब्रुवारी 2014 मध्ये हम्म. फर्स्ट गाय आणली आपण बारामतीच्या मार्केटमधनं. हम्म. शेतकऱ्याची गाय घेतली बाजारामध्ये हम्म. 1,11,000ला. हम्म. ती गाय आणली आपल्याकडे डिलिव्हरी झाली आल्यानंतर एक 5-6 दिवसानंतर. हम्म. त्याच्यानंतर त्याचं मिल्किंग केलं, 28-29 लिटर गायनं दूध दिलं, 14-15 गाय दूध देत होती. हम्म. मग ते हळूहळू एक एक गोष्ट शिकत आपलं पूर्ण स्टडी व्हायला 5-6 वर्ष गेली. बरोबर की जनावर काय लेवलचं असावं आपल्याकडं, त्याचं मॅनेजमेंट काय असावं, हम्म. त्याच्याकडनं जास्तीत जास्त दूध कसं काढता येईल, हम्म. दुसरी गोष्ट त्याला निरोगी कसं ठेवता येईल, बरोबर आणि मेन गोष्ट काय होतं माहितीये का, की दुधाचं मार्केट कोणाच्या हातात नाही. हम्म. आता काय होतं की 3-4 महिने रेट टाईट राहतो दुधाचा उन्हाळ्यात, त्यानंतर रेट डाऊन येतात पावसाळ्यात. हम्म. मग ही 12 महिने एकसारखा रेट नसतो, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. बरोबर अशी नुकसान आपण कन्वर्ट कुठं करावं, ते दूध काय पद्धतीने काढावं, ह्याच्याबद्दल आम्ही आमच्या लोकांशी बोलत राहतो. आता जी लोक आपल्या गोट्या येऊन व्हिजिट करतात हम्म. त्याला बरेच शेतकरी मला कॉल करतात की त्यांचा काय प्रॉब्लेम आला किंवा चाऱ्याचं मॅनेजमेंट काय असावं, हम्म. एखादी काही आजारी पडत असेल सारखी. हम्म. आता मेडिसिनचा पण प्रॉब्लेम भरपूर आहे भागात. म्हणजे काय होतं की त्या लेवलचं डॉक्टर मॅनेजमेंट अजून महाराष्ट्रात नाही. नाही काय होतं, एखादा चांगला डॉक्टर असतो भागात, त्याला 100 व्हिजिट असतात, हम्म. त्याला पण प्रत्येकाकडे पोहोचणं शक्य नसतं. बरोबर तोपर्यंत किरकोळ प्रॉब्लेम मोठा होऊन बसतो. हम्म. त्या गोष्टी करतात. बरोबर म्हणजे अशा लोकांना आपण गायडन्स करतो. बरोबर मला फोन करतात, मी त्यांना सांगतो जेवढं मला माहिती आहे तेवढं तर मी सांगतो. म्हणजे आता पण आम्ही इथं बसलेलो तेव्हा पण एक कोणतरी व्यक्ती आलेले, तर त्यांना पण सरांनी खूप चांगला गायडन्स दिला. म्हणजे माझ्या डोळ्या पुढच्या गोष्टी आहेत, असं नाही की मी माझ्या मनाचं काय सांगतोय, ज्या गोष्टी आहेत त्या सांगतोय. आता अजून मला एक विचारावंसं वाटतं की आता इथं बघतोय आपण की तुम्ही इथं आता कमी कॉम्पॅक्ट जागेत तुम्ही केल्यात गोष्टी, बरोबर. आता ही जागा किती आहे साधारण? ही जागा 2.5 गुंठ आहे. हा 2.5 गुंठ्यामध्ये नियोजन. हम्म. कसं असतं माहितीये का, आता प्रत्येक शेतकऱ्याकडे असं कोणाकडे प्रत्येकाला जागेच्या हिशोबानेच हा व्यवसाय करावा लागतो. हम्म. हम्म. कोणाकडे जास्त जागा आहे, कोणाकडे कमी जागा आहे, बरोबर शॉर्ट जागा आहे. मग आपल्या जागेच्या हिशोबाने मॅनेजमेंट ती सेट करावं लागतं. करता आलं पाहिजे. कसं आहे माहितीये का, बऱ्याच प्रकारचे टाईप आहेत. हम्म. म्हणजे आता समजा जागा कमी असेल तर कमी जागेत फ्री हाऊसिंग करता येत नाही, मग बांधून गोठा. हम्म. मग जर बांधून गोठा असेल तर तिथं चारा वगैरे काय असावा, खाद्य काय असावं, हम्म. गाय काय क्वालिटीचे असाव्यात, हम्म. मग ह्या गोष्टीला इम्पॉर्टंट असतात. बरोबर अशी ज्या शेतकऱ्यांचा त्याच्यावर स्टडी असतो ती त्यात 100% प्रॉफिट करतात. हम्म. आता ज्यांना माहित नसतं मग त्यांचं नुकसान होतं. बरोबर त्यामुळं आम्ही आता बऱ्याच वेळा लोकांना सांगतो की जर तुमचं आता नवीन स्टार्टअप करणार असाल, हम्म. जागेचा प्रॉब्लेम असेल, कंजेस्टेड जागा असेल हम्म. किंवा मोठी जरी जागा असेल, तुम्हाला प्लॅन करायचा असेल, तुम्ही या
तुम्हाला आपण स्ट्रक्चर फॉर्म्युला देऊ, त्या पद्धतीने करा. आता काय होतं, एखाद्यानं गोठा सुरू केला, समजा एखाद्याचं बजेट आहे, समजा मी म्हणतो 10 लाख रुपये बजेट आहे गोट्यात, 5 लाख रुपये इमारतीलाच खर्च होतात. बरोबर. 1 लाख रुपये हेवी इन्व्हेस्टमेंट. हा, लोकांना प्रॉपर स्ट्रक्चर माहित नाही. म्हणजे कसं होतं माहितीये का, समजा मी व्यवसाय करतोय, माझ्याकडे 10 लाख रुपये, तर माझा फोकस एकच असणार आहे की त्या 10 लाखातनं 9 लाख रुपयाचे मी काय आणणार आहे, कारण मला पैसे त्यातनं मिळणार आहेत. बरोबर. इमारतीतनं नाही काय भेटणार. इमारतीतनं झिरो, म्हणजे त्यातनं इनपुट काय नाही. ही मला सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही ताजं पैसे कमावता पाहिजे ते स्ट्रक्चर उभं करू शकता, पण लोक त्या गोष्टीकडे जातच नाही. ते फर्स्ट काय करतात, 10 लाखांना 5-6 लाख रुपये असं फालतू खर्च करतात. बरोबर. इमारत करत्याल, मशिनरी घेत्याल, कोणाचं ऐकत्याल, कोण म्हणणार तुम्ही एवढ्या उंचीची दावण बांधा, कोण म्हणणार तसं. पण तुम्ही प्रॉपर 5-6 गोट्यांवर व्हिजिट देऊन व्यवस्थित स्ट्रक्चर ते डेव्हलप करून प्रॉपर मेजरमेंट घेऊन गोटा बांधा, असं करणारे लोक लय कमी आहेत. बरोबर. आणि मग त्याच्यावर वेस्टेज खर्च झाला तर तो रिकव्हर होत नाही. बरोबर. त्यातनं काय होतं, आपण जी जनावर खरेदी केलं त्यातलं जर एखादं जनावर फेल गेलं, एखादं दगावलं, इन केस आजारी पडलं, काही प्रॉब्लेम झाला, तर मग तो लॉस कव्हर करता येत नाही. एक बिझनेसवाला व्यक्ती लॉस कव्हर करू शकतो, पण शेतकऱ्याचा लॉस कव्हर होत नाही. म्हणून आपण ती सिस्टम सुरू केली की आता जवळजवळ 2018 पासून मी गॅरंटीत काय देतो लोकांना. पण त्यातनं पण काय होतं माहितीये का, कधी कधी मला सुद्धा प्रॉब्लेम येतो की चला पुढच्या चुकीमुळे मला स्वतःच्या खिशातनं जळ भरावी लागते. बरोबर. आणि कधी कधी त्याचा फायदा सुद्धा असा होतो की बाबा नवीन चालू करणाऱ्याला काहीतरी त्याची मदत होती की बाबा त्याला लोक डायरेक्ट म्हणतात पहिल्यांदा 1000 रुपये गेले तरी चालतात, फक्त आम्हाला तक्रार नको, काय अडचण नको. ह्या गोष्टीला मी व्हॅल्यू देतो. बरोबर. आज तुम्हाला ती 10,000 रुपये जास्त देणार आहेत कारण त्यांच्याकडे जास्त आहेत म्हणून नाही देणार. त्यांना ऑथेंटिसिटी पाहिजे, की त्यांना गॅरंटी पाहिजे, शुअरिटी पाहिजे त्यात की बाबा की आपण ही इन्व्हेस्टमेंट केली तर आपण लॉस मध्ये जाऊ नये. त्याच्यासाठी आम्ही ह्या गॅरंटीचा विषय सुरू केला. आणि त्यात मग आपण बऱ्यापैकी आपलं टोटल नॉलेज, आपलं इथलं मॅनेजमेंट त्या पुढच्या पार्टीला शेअर करतो. त्यातूनही जर नाही रिझल्ट आला, इन केस समजा होतं तसं, नाही असं नाही, मी ऑफ द कॅमेरा सांगतो तुम्हाला, होतं तसं 10 मधून 1-2 गायींना प्रॉब्लेम येतेच होता. आम्ही आमच्या लेवलवर त्या चेंज करून देतो, जे काय असेल ते त्यांच्यासाठी करतो, जे आपल्या ताकद आहे तेवढं आपण त्यांना. आणि तसं केलंय पण तुम्ही, तेवढं तुम्ही हेल्पफुल पण राहताय लोकांना. भरपूर लोकांना केलंय. म्हणजे पहिलाच मी अशी महाराष्ट्रात गाय मेल्यानंतर 2 गाय फ्री मध्ये दिल्यात आणि लाईव्ह कॅमेऱ्यावर दिल्या त्या, विथ त्या पार्टीच्या मोबाईल नंबर सहित दिल्या. ओके. हा, म्हणजे दुसऱ्या एक चॅनलला माझी व्हिडिओ होती, मी लाईव्ह 2 गाय फ्री मध्ये दिल्या. एवढा सपोर्ट आहे तुमच्याकडनं खरेदी केलं. म्हणजे आपण ओपन सांगतो, मी कॅमेऱ्यावर, मी असा माणूस आहे की वर्षात जर मी 10 लाख कमावून घेतलं 5 लाख घालवायची माहिती आहे. बरोबर. असं नाही एवढं ऑथेंटिक पाहिजे, मला सगळं नको आहे. बरोबर. थोडी आपण जी इमेज मेंटेन केली आहे ती शेवटपर्यंत राहावी. बरोबर. आता तुमच्याकडे एवढं नॉलेज ऍक्च्युली, म्हणजे मी पण जेव्हा इथं आलोय तेव्हापासून मी बोलतोय तुमच्यावर, तर तुम्हाला काय वाटतं एका आदर्श गोट्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे किंवा चारा मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे त्यातलं? फर्स्ट तर मी सांगेन की तुमचा गोठा 4 गायचा असू द्या किंवा 40 गायचा असू द्या, तुमचं जास्त फोकस तुमच्या हेल्दी चाऱ्यावर पाहिजे. तुम्ही तुमचं जे दूध काढणार आहे ना गायचं किंवा म्हशीचं, इन केस गाय म्हैस, त्याच्या दुधावर तुम्ही खाद्यावर जास्त डिपेंड नाही पाहिजे. चाऱ्यावर सुद्धा हेवी मिल्किंग घेता येतं. खाद्याचा रोल तुम्ही 30% ठेवा, 70% रोल तुमच्या चाऱ्याचा ठेवा, तर तुमचं ते जनावर पण टिकून राहील, तुम्हाला 2 पैसे जास्त मिळतील आणि तुमचं एकंदरीत गोठा व्यवस्थापन व्यवस्थित चालेल. बरोबर. आता चाऱ्याच्या नियोजनामध्ये मेन गोष्ट काय माहितीये का, की आता लोक ज्यावेळेस आपल्या इथे कसं जेव्हा पिकल तेव्हा पिकल, असं टप्प्यानं म्हणजे कसं होतं माहितीये का, की प्लॅनिंग करून कोण त्या गोष्टीने जात आहेत, ठराविक लोक जातात ते त्याचा फायदा सुद्धा घेतात, पण न जाण्याचा दुष्परिणाम होतात. बरोबर. आता यावेळेस थोडक्यात सांगतो तुम्हाला मी, कडबा एक मेन वैरण आपल्यातली ड्राय मॅटर, थोडक्यात कसं होतं, सुका चारा, सुका चारा, एक ड्राय चारा म्हणून आपल्या भागात कडब्याचा जास्त वापर होतो. आता होतं कसं की दरवेळेस सिजनेबल रेट असतात. आता लोकांना सवय कशी असते की चला बाबा आज आता रेट लय महाग झाला म्हणून कमी लोकांनी घेतला, यावेळेस ज्वारीचं उत्पन्नही कमी झालं कारण आमच्या शेतकऱ्याला पण परवडणार, 10,000 रुपये एकराला काढणीला पैसे द्यायला लागतात, कापाय वेगळे पैसे द्यायला लागतात, मळाय वेगळे पैसे, बांधाय, मग ती त्यालाही परवडत नाही, मग त्याने विकायचं कसं. मग आता हा ड्राय मॅटर महाग झाला तर आपण घेतलाच नाही, पण त्याची तुम्ही जनावराला भरपाई कशी देणार हे आता आपल्या खिशाचा प्रश्न झाला. आज आपल्याला ते परवडणार म्हणून घेऊ वाटणार, पण ते जनावराला तर देणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी कसं असतं माहितीये का, की बाबा सिजनेबल व्यवस्थित चारा आपल्या शेतात पिकवून टाइम टू टाइम मका वगैरे वेळोवेळी करणे, वर्षातून 1-2 वेळा मुरघास तरी केला पाहिजे. जनावराला मुरघास जर असेल तुमचा, जर तुमच्या चाऱ्यात 50% मुरघास असेल ना, तर खाद्यही कमी लागतं, दूधही एकसारखं चांगल्या लेवलनं निघतं, आणि मेन म्हणजे जनावरांची तंदुरुस्ती
चांगली राहते. राहते, चांगली राहते. त्याची शरीरयष्टी टिकून राहते, त्यात लॉस होत नाही. आता आपल्यात काय होतं, ऊस तुटाय चालू झाला, वाढ मिळतं, वाढ लोक नको एवढ्या प्रमाणात वापरतात, आणि ते वाढ वापरण्यामुळे काय होतं, तेवढ्या पुरती ती हिरवा चारा जनावर पटापट खाऊन घेतं, पण त्याच्या शरीराला मिळणारे बेनिफिट लय कमी येतात वाड्यामधनं. हा, आता काय होतं, लोकांना प्रॉपर माहिती नाही की जनावराला द्यायचं काय असतं. आता त्यांना एखाद्या कोणी सांगितलं, एखाद्या औषध कंपनीवाल्यांना सांगू द्या, एखाद्या वेटरनरी डॉक्टरनं सांगू द्या, मिनरल मिक्सर वापरा, सगळेजण मिनरल मिक्सर घालणार. त्याचा फायदा काय रोजच्या ह्याच्यात, आणि त्याचा ती खरोखरच फायदा देते का नाही, त्या गोष्टीकडे कोणी बघायला जात नाही. काय गरज नाही, आम्हाला त्यांनी सांगितलंय तुम्ही ह्या कंपनीची बॅग वापराय चालू, असं नसतं. त्याची गरज आहे तेव्हा वापरा, गरज नसताना त्याचा वापर चुकीचा आहे. मग हा गैर खर्च होतो आपला, अतिरिक्त खर्च होतो, हा खर्च टाळायचा. म्हणजे मुख्य लॉस मध्ये जाण्याची कारण हीच आहेत असं मला वाटतंय. चुकीचे मॅनेजमेंट, मुख्य लॉस मध्ये जाण्याचं मेन कारण चुकीचे मॅनेजमेंट आणि इनब्रीडिंग. इनब्रीडिंग हा शब्द का वापरतोय, की आपल्या इथं कसं झालं की ही आपली घरची गाय, तिला झालेली कालवड मला घरीच ठेवायची, तिला पण झालेली कालवड मला घरीच ठेवायची. त्यामुळे ह्यांनी काय केलं माहितीये का, की चांगलं जनरेशन डेव्हलप केलं नाही. ही पहिली चूक आपली. दुसरी चूक आपल्या गव्हर्नमेंटची. गव्हर्नमेंटने त्या लेवलचं कामच केलं नाही की शेतकऱ्यांपर्यंत चांगलं ब्रीड पोहोचवावं, सक्तीनं त्यांना ते चांगल्या ब्रीडकडे वळवावं, हा विषय केलेला नाही. शासन काय करतंय का मदत किंवा असं गोठा मालकांसाठी? शासनाच्या योजना वगैरे आहेत, आता स्कीम वगैरे, अण्णासाहेब पाटलाची लई चांगली स्कीम चालू होती, लोकांनी त्याचा फायदा घेतला, गैरफायदा लोकांनी घेतला, की ज्यांचा गोठा नाही त्यांनी सुद्धा त्याचे पैसे वापरले. व्याज माफ होतं ना त्याला? हा, त्याला एक व्याजदर कमी आहे, माफ होत नाही, त्याला व्याजदर कमी आहे आणि त्याला फेड जास्त आहे. आणि एक प्रकारे म्हणजे कसं होतं माहितीये का, आज तुम्ही साध्या बँकेत जरी 2 लाख 3 लाख लोन काढायला गेला तर त्याची बरेचशा त्रुटी अशा आहेत की त्या सगळ्यांकडनं पूर्ण होत नाहीत. इथं कसं होतं की तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू होतं, पण त्याचा योग्य वापर करता आला नाही. आता ज्या काय काय लोकांनी केला त्यांचे बेनिफिट सुद्धा आहेत, पण त्या योजनेतनं लोन घेणाऱ्यातले जवळजवळ 80% लोकांनी त्याचा गैरवापर केला किंवा ती फेल गेली. ही मी माझ्या डोळ्यानं लाईव्ह बघतोय. ज्यांनी आता त्या अण्णासाहेब पाटील योजनेतनं गोटा केला, त्यांनी जी समजा 1.5 लाख रुपयाला काय खरेदी केली, आज हप्ता भरायला त्यांना जाईना, त्यांच्या चुकीच्या मॅनेजमेंट मध्ये रोटेशन फिरणार, तर ती 1.5 लाख ह्याने 90,000 रुपयाला विकून हप्ता भरलाय. अशी उदाहरणं आहेत समोर, माझ्या डोळ्यासमोर लाईव्ह उदाहरणं आहेत. ही कशामुळे झालं, हे आपल्या चुकीमुळे झालं की दुधाला रेट वाढला की किती महागाई घ्यायची, कुठेही पळायचं, काही घ्यायचं, असं नाही. हा मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे, हा व्यवसाय मॅनेजमेंटचा, हा प्लॅनिंगचा व्यवसाय आहे, हा वाऱ्याचा व्यवसाय नाही. म्हणजे आता ते कसं होतं, आता लाट तयार होती, आता लाटावर चालतोय देश आपला. कधी काय इलेक्शनची लाट असेल, कधी कशाची. आता 1.5 वर्षापूर्वी दुधाला रेट होता 42-43 रुपये, त्या लाटात मग लोकांनी काही केलं, आज त्यांना ती सण होईना का, तर कारण त्यावेळेस त्यांच्याकडनं चुका झाल्या. बरोबर. आता महागाईत केलेली चूक ही मंदीत कव्हर करता येत नाही. बरोबर. आज मंदीतले इन्व्हेस्टमेंट महागाईमध्ये 100% कामाला येऊ शकतो. बरोबर, हा विषय मेन. बरोबर. म्हणजे लॉसचं पण गणित तुम्ही सांगितली. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा व्यवसाय प्रॉफिटेबल नाही, याच्यामध्ये फायदा होत नाही. हा एक व्यवसायामध्ये लॉस त्याच माणसाचा होतो ज्याचं प्लॅनिंग नाही. स्वतःच ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मेन विषय कसा आहे, हा व्यवसाय जर तुम्ही पडला तर ह्याला वेळ द्या, स्पेसिफिक वेळ द्या की तुम्ही 5 वर्ष कंटिन्यू करायचा आहे, कमीत कमी. कुठल्याही व्यवसायाचं गणित आहे. आता 2 वर्षापूर्वी चालू केलेले जवळजवळ 40% गोटे बंद पडलेत. आता बंद पडलेत, एकही गाय नाही तिथं. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मार्केट तेजीत होतं तेव्हा त्यांनी दूध घातलं, आता त्यांचं 1 लिटर दूध जात नाही. मग हा प्रश्न कशामुळे निर्माण होतो की तुम्ही ती लाटेवर चाललाय, तुम्ही 5 वर्ष त्याला वेळ द्या ना. बरोबर. असं आहे, स्थिरता. कुठल्याही व्यवसायाला तेवढा वेळ लागतोच. आज आज मला 12 वर्ष झाली म्हणून मी आज येत आहे. बरोबर. मला सुद्धा लॉस झाला पहिल्या 5-7 वर्षात, भरपूर लॉस झाले. मग त्यावेळेस जर मी प्रत्येक वेळेस म्हणलो असतो आता बास करूया, नको, तर आता इथं पोहोचलो नसतो. बरोबर. नसतं आलो. तुम्हाला वर जायचं असलं तर 10 वेळा खाली पडावं सुद्धा लागेल. बरोबर. तरच तुम्ही वर जाऊ शकता. आता साधारण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये किंवा इथं कोरेगावमध्ये तुमच्याकडे जे गाय आहेत, किती साधारण दूध देतात? आपल्या गोट्यावर ज्या गाय मिळतात किंवा मी ज्या आणतो गाय, त्या गायमध्ये मी कमीत कमी 25+ गाय आणतो. त्याचं एक रिझन आहे, कारण मी गाय आणताना ती विकावीच्या हिशोबाने आणत नाही. इन केस माझी गाय शिल्लक राहिली, जर तिचा रेट आला नाही किंवा काही गायमध्ये काय प्रॉब्लेम झाला, गाय विक्री झाली नाही, राहिली, आपल्याकडे ठेवायची जर गरज पडली, तर ती गाय आपल्याला परवडावी. म्हणजे कसे फायनान्शियली परवडावी, आर्थिक दृष्ट्या परवडावी. बरोबर. 25 लिटरच्या आतली गाय आणण्यामागचा हेतू काय आहे की जर गायला सगळं विकतचं घातलं तुम्ही, खाद्य, चारा सर्व विकतचं असेल, तर त्या गायचा रोजचा सांभाळायचा खर्च 500 रुपये. जर आता 500 रुपये खर्च केला, आज दुधाला 33 रुपये रेट आहे, तो आज आहे, उद्या राहिल्याची गॅरंटी नाही. बरोबर. 100% तुम्हाला पावसाळ्यात 30 रुपये रेट बघायला मिळेल, हा यातनं 3-4 रुपये रेट कमी होईल. मग त्यावेळेस 20 लिटर दूध देणाऱ्या गायचं दुधाचं होतं 600 रुपये. बरोबर. जर गायला 500 रुपये खर्च केलं, 500-550 जर खर्च झाला,
40-50 रुपयात गाय संपवून मग मी कंपनीत कामाला गेलेलं बरं नाही का? बरोबर. असं आहे ना, MIDC काम केलेलं मला फायदेशीर आहे. मग तिथे दिवसाला 500 रुपये हजेरी मिळते. बरोबर. असं हा होतं पण की बेसिक कसं आहे माहितीये का, हम्म, कमीत कमी जरी रेट असला, हम्म, कमीत कमी रेट असेल हम्म, तरी आपल्याला कमीत कमी त्या जनावराकडनं दिवसाला 200-250 रुपये शिल्लक हवे, हे माझं टार्गेट आहे. बरोबर. जे राहील वर ते तुमचा बोनस, जास्त दूध देईल ते तुमचा फायदाच. हम्म, पण कमीत कमी तुम्हाला 250 रुपये राहिले पाहिजे. हम्म, 800 रुपयाचं दूध जायला तुमच्याकडे 26-27 लिटरची गाय तर पाहिजे. बरोबर. 100%. त्या हिशोबाने आपण ते काय खरेदी करतो. बरोबर. म्हणजे ही पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्या. मेन विषय ह्यात एकच, ह्याचा फॉर्मेशन एकच आहे, ह्याचा सक्सेस फॉर्म्युला एकच आहे. हम्म, कमी संख्या जास्त उत्पन्न. हम्म, तुमच्या गोट्यात 100 गाय त्याला व्हॅल्यू नाही. हम्म, 100 गायमध्ये दूध किती आहे त्याला नाही मोठी व्हॅल्यू आहे. हम्म. 100 गाय असेल तर तिथे 2000 लिटर दूध पाहिजेलच. 100 गायला 2000 पाहिजेच. पाहिजेलच. 20चे ऍव्हरेज पाहिजेलच तिथे कमीत कमी. 20चे ऍव्हरेज काय म्हणतोय, कारण त्यात काय काय गाभण असतील, काय ड्राय असतील, हम्म, काय ताज्या वेलेल्या असतील. 18-20चे ऍव्हरेज पडलंच पाहिजे. बरोबर. विषय आहे. म्हणजे हा म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही ऐकले ना, म्हणजे शक्यतो हे कोण जास्त बोलत नाही. नाही, त्यांना ते त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती पण पाहिजे ना हा, बोलायला. प्रॉपर माहिती नसते. हा हा मुद्दा काय आहे. होतं माहितीये का, की तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिकली. आम्ही दूध सुद्धा काढले, गाय विकतो सुद्धा, दूध सुद्धा काढतो. हम्म, गाय दुधावर कशी घ्यायची. हम्म, आता ब्रीडिंगचा फायदा, जे आपण जे ब्रीड आणतो हम्म. त्याचा एकच बेनिफिट आहे हम्म, की इन केस जर गाय तुमची आधी वेली किंवा आजारी पडली, काय झालं तर त्याला एक ठराविक ट्रीटमेंट केल्यानंतर कव्हर करता येतं. हम्म, हम्म, त्याच्या दुधात ते कपात होती नाही असं नाही, हम्म. की समजा 35 लिटरची गाय आजारी पडली, हम्म. 27-28 लिटर तरी गाय ती दूध देते. बरोबर. हा मेन फायदा आहे. पण तीच जर लोकल गाय असेल, क्रॉस ब्रीडिंग गाय असेल, म्हणजे लोकल मध्ये सुद्धा ब्रीड आहे, हम्म, क्रॉस ब्रीडिंग इन ब्रीडिंगची जर गाय असेल, हम्म, तिचा जर काय प्रॉब्लेम झाला, समजा तुम्ही 25 लिटरच्या टार्गेटने गाय आणली आणि तिचा काय प्रॉब्लेम झाला, ती 4-4 लिटर दूध देते. मग हा लॉस कव्हरच करता येत नाही. बरोबर. हा लॉस मग कव्हर त्याला उपाय काय मग? त्याला काहीच उपाय नाही, ती गाय विकणे. त्याला तेवढाच उपाय, लास्ट उपाय तेच. बरोबर. कारण ती कसं असतं माहितीये का, की त्याचं जवळचा तवा रेट असतात. हम्म, आज मग तेवढ्यासाठी ब्रीडची गाय घेणं लय गरजेचं आहे. बरोबर. किंवा स्वतःच्या गोट्यात ब्रीड डेव्हलप करा तुम्ही. पण ब्रीड डेव्हलप करायला तुमचा ढाचा मेन महत्वाचा हम्म, टॉप क्वालिटी पाहिजे. बरोबर. तुम्ही ज्याच्यापासून ब्रीड घ्यायची आहे तुम्हाला, ती तर गाय क्वालिटी पाहिजे. क्वालिटीच पाहिजे. तुम्ही 18 आणि 20 लिटरच्या गायला तुम्ही 3-4 हजाराचे सिमेंट भराल, ABSचं भराल, डेन्मार्कचं भराल, त्याचा फायदा काय? कारण तुमच्या गायचे गुण त्यात येणार आहेत. बरोबर. असं विषय ना, स्ट्रक्चर चांगलं पाहिजे. खाली बरोबर. बेस चांगला असेल तर इमारत चांगली होईल. बरोबर. पाया मजबूत पाहिजे. पाया भक्कम पाहिजे. बरोबर. खूप चांगली माहिती दिली ऍक्च्युली तुम्ही आधी पण. आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे, समजा आता तुमच्याकडे नॉलेज खूप आहे, कारण आतापर्यंत जी लोक थांबलेत व्हिडिओ मध्ये त्यांना पण कळालं असेल की खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती याच्यामध्ये हे भेटते. आम्ही प्रॅक्टिकली बघितलेले सगळं. बरोबर. मला मी कुठं क्लास लावला नाही, मी कोणाकडे गेलो नाही. 12 वर्षाचा अनुभव आहे. हा, जेवढं माझं नुकसान झालं ना ते कशामुळे झालं, ते एक एक पॉईंट मी कव्हर करत आलोय. बरोबर. आता माझं सुद्धा, आपलं सुद्धा डेअरी फार्म उभा राहिलं 1-2 वर्षानंतर 100 गायचा. हम्म, त्याचं प्लॅनिंग वेगळं असेल, त्याचं मॅनेजमेंट वेगळं असेल, हम्म. आणि ते आपण वेळोवेळी शेअर करत राहू. बरोबर. 100%. तर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे हा. की जी कोण नवीन लोक आहेत, कारण आता काय झालंय माहितीये का, की सोशल मीडियामधनं जे नेरेटिव्ह सेट केलं जातंय की 12 वर्षाचा मुलगा झाला, 13 वर्षाचा, 15 वर्षाचा, 16 वर्षाचा, आणि एवढे कमावतोय तेवढे कमावतोय. मग काय झालंय, कमी नॉलेज घेता अज्ञानामध्ये बरीच लहान मुलं आहेत किंवा ज्या लोकांना त्यातली माहिती नाही ती पण ह्या व्यवसायात पडतात. मग तुम्ही काय सांगाल की त्यांना नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे गोठा व्यवसायात येताना? पहिल्यांदा तर त्यांनी भौगोलिक परिस्थिती बघावी हम्म. आजूबाजूची. हम्म, मी म्हणत नाही की माझ्याकडे या, तुम्ही तुमच्या आसपास जे गोटे आहेत, हम्म, ते एक 10 गोट्यांवर भेट द्या. हम्म, असं असं तर ह्या धंद्यात काय नाही की तुम्ही रात्री त्यात लखोपती बनू शकत नाही, रात्री तुम्ही मोठं डेव्हलपमेंट करा. हा व्यवसाय आहे संयमाचा. बरोबर. तुम्ही जर ह्याच्यात होल्ड केलं हम्म, आणि जर ह्याचे पैसे व्यवस्थित तुम्हाला सेट करता आले, हम्म, तरच तुम्ही ह्यातनं डेव्हलपमेंट घेऊ शकता. मी सुरुवातीला सांगितलेलं की हा व्यवसाय शेतीला जोडधंदा, हम्म, शेतीला भांडवल पुरवणारा व्यवसाय हा आहे. बरोबर. आणि समजा तुम्ही एखादं लोन काढले, हम्म, पण सांगतो आता प्रत्येक शेतकऱ्याला लोन तर काढावंच लागतंय, बरोबर. कारण आपल्या सरकारची मेहरबानी तेवढी मोठी आहे आपल्याकडे. त्यामुळे लोन काढावं लागतं. बरोबर. आता समजा जर आपल्याला महिन्याला एक 30-35 हजार रुपये हप्ता भरायचे, हम्म, घर खर्चही चालवायचा आहे, हम्म, एक 50,000 रुपये आपल्याकडे महिन्याला आलं पाहिजे. मी बरोबर. येणार कुठनं, ताजं पैसे येणार कुठनं महिन्याला? बरोबर. आपलं उसाचं बिल तर वर्षाने 1.5 वर्षानंतर येणार आहेत पैसे त्याचं. हम्म, आता आलं बिल मध्ये टोमॅटो वगैरे त्याचं बसलं तर बसलं, पैसे नाही तर ते हाही भांडवल जातंय. बरोबर. आता बघतोय मी माझ्या मित्रांचं आजूबाजूचे रेट चांगले भेटले तर कोथिंबीरीत 11 लाख घेऊन माणूस येतो. आणि नाही भेटल्यानंतर ओतून देतो. वतून देतो. असं अशा गोष्टी आहेत. आता मागच्या वर्षी 55,000 रुपयाने बियाणे घेऊन आलं लावलेलं, आज परिस्थिती 7-8 हजाराची. बरोबर. काय करायचं शेतकऱ्यांनी, कोणाच्या भरोशावर करायचं, असा विषय आहे ना. बरोबर. तर मेन विषय कसा आहे माहितीये का, की करताना हम्म, तुम्हाला जो व्यवसायात पडायचे ना, आजूबाजूचे एक 8-10 गोट्यावर तुम्ही विजिट द्या. हम्म,
कोणाचा गोटा सक्सेस चाललाय, कशामुळे चाललाय, त्याचं पूर्ण नॉलेज घ्या. कशा टाईपचं जनावर आपल्या इथं चालतंय, काय टाईपचं मॅनेजमेंट पाहिजे, आपली जागा किती आहे, आपण काय चारा ह्यात डेव्हलप करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर गोटा करा. मला गॅरंटी आहे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करून जर गोटा चालू केला तर 99% तुम्ही फेल जाणार नाही. 1% तुमच्या नशिबानं काय धोका दिला तर. पण जर तुम्ही अभ्यास करून यात आला तर काय अडचण नाही. पण जर तुम्ही कोणाच्या सांगण्यानं आला, कोणाच्या बघण्यानं आला, त्याने केलं म्हणून मला होऊ शकतं असं नाही. प्रत्येकाची मेहनत असते. 20 मिनिटाची 30 मिनिटाची व्हिडिओ पूर्ण सगळे काही गोष्टी सांगू शकत नाही सांगू शकत. ज्या प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा स्वतः कराल ना तेव्हा तुम्ही शिकणार. बरोबर, ही 100% प्रॅक्टिकली केल्या तेव्हा शिकलो आणि त्याच्यामुळे माझं मी स्टेबल आहे. बरोबर, अनुभवातूनच गोष्टी आहेत, त्यात खरं काय त्या अनुभवातूनच प्रॅक्टिकली. बरोबर, असं तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळतील ऑनलाईन की असं करा तसं करा, पण स्वतः ज्यावेळेस करतो ना आपण ऍक्शन त्यावेळेस त्याचं महत्व कळतं. बरोबर, आणि ती जी आपण स्किल शिकू ती फायनल. बरोबर. तर एवढी छान सरांनी माहिती दिली, म्हणजे खूप जास्त माहिती पूर्ण करायचं म्हणलं तर हा व्हिडिओ 5 तास पण पुरणार नाही त्या व्हिडिओला. त्यामुळे जेवढं शॉर्ट मध्ये तुम्हाला मार्गदर्शन देता आलं तेवढं ह्या की इन केस कुणाला ह्या गोष्टीची काही माहिती हवी असेल मला कॉन्टॅक्ट करा, आपल्या गोट्या विजिट द्या. बरोबर, सातारा मध्येच हा गोठा आहे. तुम्ही सातारा मध्ये आला, चौकामध्ये आला, तिथं कुणालाही विचारलं पहिलवान डेअरी फार्म तर तुम्हाला इथं आणून सोडतील लोक. त्यामुळं 100% जर कुणाला व्यवसाय द्यायचा आहे तर तुम्ही इथं येऊ शकता. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ झाला ऍक्च्युली. तर तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला ते 100% कळवा आम्हाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.